सर कुटुंब सर त्याचा मला तुम्ही सुद्धा रेफरन्स घ्या मॅडम त्यांच्या तर ती गोष्ट वेगळी आहे. मला फक्त एवढं सांगायचं की आतमध्ये येऊन एकदा फक्त मराठी माणसाची कला सांगायला पाहिजे. कलाकाराच्या चेहऱ्यावर त्याच्यावर जज करण्यापेक्षा त्याची कला आतमध्ये जाऊन बघितली पाहिजे. त्याच्यामुळे आज मराठी चित्रपट बघा आणखी चित्रपट उद्या रिलीज होत आहे, पण असं आहे की सगळे इथून पाठ फिरून जातात याला जायचं त्याला जायचं. जेव्हा ना वाईट वाटतं की यार तुम्ही फक्त एकदा येऊन तर बघा काय केलं, तर तसं होत नाही. पण आता ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे की काय वाटलं हे खरं खरं सांगायचं. आवडला तर चांगलं सांगा की हा एकदा जाऊन बघा, नाही आवडलं तर बिंदास मला फालतू पिक्चर आहे नका जाऊ. का तर मला पण ती खोटी स्तुती नकोय किंवा मला ते खोटं आश्वासन किंवा कौतुक घेऊन मला मोठं व्हायचं नाहीच. कारण मी 10 वर्ष वाट बघितली, चित्रपट पूर्ण होऊन 10 वर्ष झाली आणि मी खूप खस्ता खाल्ल्या, याला भेट त्याला भेट मला करा. का तर आपण नवीन आहे, लाथाडलं गेलो, कुणी जवळ उभं केलं. आज विक्रम यांच्या मध्ये खरंच माझा गॉड फादर म्हणत मला एक थिएटर मला भरून येत आहे. त्यांच्यामुळे आज एवढं सक्सेस बघायला मिळते आणि अपेक्षा आहे की पुढं जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्यापेक्षा वाईट परिस्थितीत माझं बालपण गेले. हे माझं आहे त्यांना माहिती कशा परिस्थितीला आम्ही माझं बालपण केलं आणि मी कसे कष्ट केले. चीज होत आहे एक ते एक थिएटर पण लढायचंय तर जुन्नर तालुक्यात सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि न्याय द्या. जुन्नर तालुक्यातला एक सर्वसामान्य मुलगा, सर्वसामान्य एक कलाकार, त्याचा जो पिक्चर हा आज रोजीला मी म्हणतो की महाराष्ट्रात सुपरहिट पिक्चर आहे. एक मैत्रीचं जिवंत उदाहरण म्हणजे ते याच्यातून दिसून येतं. ज्यावेळेस वडिलांचं छत्र हरवतं आणि आई सोबत राहणारा जो मुलगा आहे त्याची परिस्थिती म्हणजे अशा प्रत्येक समाजातील प्रत्येक कुटुंबासाठी हा पिक्चर महत्वाचा आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे जे पाहत असतील तर प्रत्येकाने नक्की हा पिक्चर एकदा पहा, ही सर्वांना विनंती. आणि माझ्या जुन्नर तालुक्यातील जे काही नवीन कलाकार असतील, जे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेणारे जे विद्यार्थी असतील तर अशांनी आवर्जून एकदा पिक्चर पहा. एक सर्वसामान्य कलाकार जो आपल्याच मातीतला आहे आणि तो आज रोजीला एवढ्या उंचीवर पोहोचतोय. ज्यावेळेस तुम्ही स्वतः येऊन पिक्चर पाहाल त्यावेळेस तुम्हाला समजेल त्या पिक्चर मध्ये प्रत्येक बारीक बारीक गोष्ट एक क्षण असा अंगावर काटा आणत होता. प्रत्येक क्षणामध्ये डोळ्यातून असे अश्रू येत होते. आणि जिथं मैत्रीचं उदाहरण म्हटलं तर जी मैत्री शब्दात पण वर्णन करता येणार नाही अशी मैत्री याच्यातून पाहण्यात भेटली. धन्यवाद. आणि सर्वांना विनंती आहे की पिक्चर नक्की एकदा पहा, सहकुटुंब सहपरिवार पहा. धन्यवाद.